नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या आणि आवडत्या कुकिंग चॅनलवर। मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या घरात काय होतं, रात्रीच्या किंवा दुपारच्या चपात्या किंवा पोळ्या शिल्लक राहतात। मग प्रश्न पडतो की या पोळ्यांचं चपात्यांचं करायचं तरी काय। काही लोक ते चहामध्ये चुरून खातात, काही जण त्याचा चिवडा बनवतात, तर काही वेळा या चपात्या तशाच वाया जातात। पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अशी भन्नाट रेसिपी आणि चटपटीत रेसिपी, जी पाहिल्यानंतर तुम्ही मुद्दामून चपात्या जास्त बनवून त्या शिल्लक ठेवाल। आज आपण पाहणार आहोत शिळ्या चपातीपासून 10 मिनिटात तयार होणारा सुपर टेस्टी आणि कुरकुरीत नाश्ता। हा नाश्ता बाहेरून जितका क्रिस्पी आणि कुरकुरीत आहे, तितकाच आतून चवदार आहे। मुलं तर यावर अगदी तुटून पडतील आणि त्यांना कळणारही नाही की हा नाश्ता उरलेल्या चपात्यांपासून बनवलेला आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच आपल्या या आजच्या सोप्या आणि कुरकुरीत रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। सर्वात अगोदर आपल्याला या नाश्त्यासाठी एक छान आणि चमचमीत चटपटीत बटाट्याचं स्टफिंग म्हणजेच सारण तयार करायचं आहे। इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 उकडलेली बटाटी घेतलेली आहेत। हे बटाटे आपल्याला स्मॅशरच्या मदतीने किंवा हाताने चांगलं असं स्मॅश करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, बटाट्याचे मोठे तुकडे राहू देऊ नका, ते अगदी मऊ झाले पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत। तर आता मी हाताने चांगले स्मॅश करून घेते। तर पाहू शकता, छान असं मी मऊसूत स्मॅश करून घेतलेला आहे बटाटा। आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। जर तुम्हाला लहान मुलांना इथे हा नाश्ता द्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घालू नका, यामध्ये फक्त लाल मसाल्याचा वापर करा। तर यामध्ये मी 2 चमचे एवढे घरगुती लाल मसाला घालून घेतलेला आहे, अर्धा चमचा एवढी हळद, मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, अर्धा चमचा धने पावडर, त्याचसोबत आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा एवढी जिरे पावडर। आणि हा पदार्थ छान असा चटपटीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये चाट मसाला घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा, आणि जिरे पावडर घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा, आणि यानुसार चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ आपल्याला एकदम लास्टला घालायचं आहे। यामध्ये तुम्ही लिंबाचा रसाऐवजी आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकता। इथे मी अर्धा लिंबू पिळून याचा रस यामध्ये घालून घेतलेला आहे। आता यामध्ये छान असं सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या मदतीने, म्हणजे आपण यामध्ये घातलेले मसाले छान असे बटाट्यामध्ये एकजीव होतील। तर पहा किती सुंदर रंग असा आलेला आहे। रंगीबेरंगी आपले हे सारण बनवून अगदी तयार आहे। त्याचा सुगंध सुद्धा खूप छान येत आहे, तुम्ही पाहू शकता। आता हा आपला नाश्ता बाहेरून छान कुरकुरीत होण्यासाठी आपण एक कोटिंग म्हणजेच बेसनचं बॅटर तयार करणार आहोत। त्यासाठी एका भांड्यामध्ये आपण घेऊया 3 ते 4 चमचे एवढं बेसन। या बेसनमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे 1 चमचा तांदूळाचे पीठ। मित्रांनो, तांदूळाचे पीठ घालणं खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळे आपल्या चपाती रोलला किंवा कटलेटला अतिशय कुरकुरीतपणा येतो आणि ते जास्त काळ क्रिस्पी तयार राहतात। आता या पिठामध्ये अगदी थोडीशी आपल्याला हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि घरगुती लाल मसाला घालून घ्यायचा आहे। आपण ज्या वेळेला स्टफिंग तयार केलेलं होतं बटाट्याचं, त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे या बॅटरमध्ये बेताने आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आपण ज्या पद्धतीने भजी किंवा बटाट्या वड्यांसाठी पीठ तयार करतो, अगदीच त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ इथे तयार करायचं आहे। पिठामध्ये अजिबात आपल्याला गाठी ठेवायच्या नाहीत, गाठी छान आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत। तर पाहू शकता, थोडं थोडं करून मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे, एकदम सुद्धा आपल्याला पाणी यामध्ये घालायचं नाही। तर पहा, छान असे यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत
आता तुम्ही हे पाहू शकता, बॅटर अगदी संथपणे या चमच्यातून खाली पडत आहे. पाहू शकता अशाच पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. चला, आता आपली दोन्ही मुख्य तयारी झाली आहे. आता घेऊया आपल्या या रेसिपीचा हिरो म्हणजे शिळी चपाती. मी इथे एक पोलपाटावर शिळी चपाती ठेवून घेतली आहे. त्यावरती आपल्याला टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे, म्हणजे हा पदार्थ छान असा चटपटीत बनून तयार होईल. टोमॅटो सॉस ऐवजी तुम्ही इथे हिरवी पुदिन्याची आणि कोथिंबीरची चटणीचा सुद्धा वापर करू शकता, किंवा इथे शेजवान चटणीचा सुद्धा वापर करू शकता. आता आपल्याला यावरती आपण जे बटाट्याचं सारण तयार करून ठेवलेलं आहे ते सारण यामध्ये छान असं लावून घ्यायचं आहे. चपातीला पूर्ण बाजूने आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे. तर पहा, मी या चपातीवरती हे सारण छान लावून घेतलेलं आहे. आता चपाती आपल्याला छान अशी गुंडाळून घ्यायची आहे, म्हणजे याचाच रोल तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून रोल तयार करताना सारण बाहेर येणार नाही आणि चपाती आपल्याला एका बाजूने चांगली घट्ट अशी पकडून हळूहळू आपल्याला याचा गोल रोल तयार करायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चपातीचा छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे. तर पहा, हा रोल तयार करून झाल्यानंतर आपल्याला सुरीच्या मदतीने याचे आपल्याला बाईट्स तयार करून घ्यायचे आहेत. आपल्याला अर्धा ते 1 इंचाचे हे बाईट्स तयार करायचे आहेत. तर मी इथे सर्व आता अर्धा ते 1 इंचाचे हे बाईट्स तयार करून घेणार आहेत. खूप छान चपातीचे आणि सारणाचे लेयर्स यामध्ये दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता. तुम्ही हे थेट गोल आकारामध्येही तळू शकता, किंवा याला हलकासा हाताने दाबून कटलेटचा आकार सुद्धा देऊ शकता. तर आता मी इथे सर्व अशाच पद्धतीने बाईट्स तयार करून घेते. तर पहा, मी सर्व बाईट्स इथे तयार करून घेतलेले आहे. मी 2 चपात्या वापरून इथे हा पदार्थ तयार करणार आहे. आता वेळ आली आहे यांना एक क्रिस्पी आणि कुरकुरीत करण्याची. गॅसवर मी कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं. तेल मध्यम गरम असावं, खूप जास्त कडकडीत गरम नको. आता आपण तयार केलेला एक चपातीचा तुकडा घेऊया. तो बेसनच्या आणि तांदळाच्या पिठात घोळत सर्व बाजूनी व्यवस्थित बुडवून घेऊ आणि हळूहळू गरम तेलात सोडूया. याच पद्धतीने एकाच वेळी कढईमध्ये जितके तुकडे बसतील ना तितके आपण या तेलामध्ये सोडून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे. जर तुम्ही मोठ्या गॅसवर तळले तर ते वरून लाल होतील पण आतून मऊ राहतील, आणि जर कमी गॅसवर तळले तर तेल कमी घेतील. त्यामुळे मंद आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. 1 ते 2 मिनिटांनंतर आपण यांना हळूच पलटी करून घेऊया. वा, बघा किती छान सुंदर सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूनी छान अलटून पलटून मस्त सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. चपाती आधीच शिजलेली असल्यामुळे याला तळायला फार वेळ लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनिटात हे छान फ्राय होतात. हे बघा, चपातीचे छान असे क्रिस्पी पकोडे वडे छान तळून तयार झाले आहेत. याचा रंग बघा किती सुरेख आलाय आणि ते प्रचंड कुरकुरीत दिसत आहेत. आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने बाकी राहिलेले बाईट्स इथे मी तळून घेणार आहे. तर मित्रांनो, तयार आहे आपल्या शिळ्या चपातीपासून बनवलेला अवघ्या 10 मिनिटातील अतिशय कुरकुरीत, चवदार आणि चटपटीत नाश्ता. कोणी सांगूही शकणार नाही की हा नाश्ता आपण उरलेल्या चपात्यांपासून बनवलेला आहे. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ मसालेदार बटाट्याची चव. हा नाश्ता तुम्ही संध्याकाळच्या चहाच्या वेळी स्नॅक म्हणून खाऊ शकता. तर पहा, आपण हा चपातीपासून बनवलेला नाश्ता मस्त असा कुरकुरीत झालेला आहे. याचा मी तुम्हाला आवाज सुद्धा ऐकून दाखवते. छान असा कुरकुरीत नाश्ता बनून तयार होतो आणि आतून एकदम सॉफ्ट असा हा नाश्ता. लहान मुलं आवडीने खातात. तर एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करून पहा. आजची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.